सामंत आणि नरेश म्हस्के हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडींना या निमित्तानं वेग आलेला दिसतोय। ठाकरेंच्या टीकेनंतर लक्ष वेधून घेणारी ही भेट म्हणून याकडे आपल्याला बघावं लागेल। पवारांनी शिंदेंचा सत्कार करायला नको होता अशी प्रतिक्रिया ही संजय राऊत यांनी दिली होती आणि त्यानंतर आता या भेटीगाठी होताना आपण पाहतोय। दिल्लीमधील साहित्य संमेलन दलालांचा अड्डा बनलाय अशी टीका ही संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता उदय सामंत आणि नरेश म्हस्के हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राज्याच्या राजकारणामधनं महत्त्वाच्या घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या दिल्लीहून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, एकीकडे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार आणि त्यानंतर सगळी जी काही राळ उठलेली आहे राज्याच्या राजकारणामध्ये आणि त्या पार्श्वभूमीवरती आता होत असलेली ही भेट, काय तपशील कळतोय? नुकतेच काही मिनिटांपूर्वी उदय सामंत आणि नरेश म्हस्के या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शरद पवार यांच्या घराच्या बाहेर मी सध्या उभा आहे आणि या दरवाजातून उदय सामंत या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासोबत नरेश म्हस्के हे शिवसेनेचे खासदार देखील आहेत आणि आता साधारण त्यांची 5:45ची भेटीची वेळ होती। भेटीचं खरं जर कारण म्हणून पाहिलं गेलं तर त्याला कंगोरे अनेक आहेत। खरं कारण त्यांनी जे सांगितलंय त्याच्यामध्ये उदय सामंत हे मराठी भाषा मंत्री म्हणून या ठिकाणी दिल्लीत आज आहेत। त्यांनी JNU या ठिकाणी भेट दिली। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास करण्यासाठी एक केंद्र सुरू होणार आहे। त्या संदर्भात त्यांनी राज्य सरकारकडून काय काय मदत दिली जाऊ शकते ती माहिती घेतली। तालकोटरा स्टेडियम त्या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे। त्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार आहेत। त्याचबरोबर मराठी भाषा मंत्री म्हणून उदय सामंत देखील साहित्यिकांना काय काय गरजेचं आहे, मदत काय गरजेची आहे या सगळ्या दृष्टिकोनातून आज त्यांनी गाठीभेटी घेतलेल्या आहेत आणि या सगळ्यांचा इतिवृत्तांत ते शरद पवार यांना देणार आहेत। काय सध्या सुरू आहे, शिवाजी पण काय गरज आहे, या निमित्तानं आणखी एका गोष्टीवरती बोलावं लागेल ते म्हणजे आज ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्या बघता नव्या राजकीय समीकरणांना वेग येतोय का, हाही प्रश्न या निमित्तानं। शिवाजी, राजकारणात कधीही कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे तर विधान आपण पाहिलं। याची प्रचिती देखील आपल्याला गेल्या 5-7 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण पाहिल्यानंतर जाणवते। अलीकडच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अजित पवार हे अत्यंत जवळ येताना पाहायला मिळाले। दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे देखील तिकडे गाठीभेटी घेताना पाहायला मिळाल्या। त्यानंतर उद्धव ठाकरे हे अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले, त्यांना पुष्पगुच्छ वगैरे मध्यंतरी दिले। त्या दरम्यान आता शरद पवारांनी ज्यांचं ठाकरेंशी पटत नाही आणि अजित पवारांशी पटत नाही फारसं अशा एकनाथ शिंदे यांच्याशी स्टेजवरती पुरस्कार दिला। तर पवारांनी त्यांची गुगली टाकल्यानंतर मोठे धमाके सकाळपासून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे। तर एकनाथ शिंदे यांनी कालच्या भाषणात असं गमतीशीर म्हटलं तर माझ्यावर त्यांनी गुगली टाकलेली नाही, पण कालची त्यांची गुगली हे थेट ठाकरेंवरती पडली आणि ठाकरेंच्या या गुगलीवरती संजय राऊत यांनी सकाळी शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीवरती बरोबर आहे आणि शरद पवारांच्या या गुगलीनंतर शिवाजी या भेटी